प्रकार घडला होता. आपल्या प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तो वाचला. यामध्ये काही जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले. पाचोरामधील अटल गव्हाण येथील MI टँकच्या भूसंपादनासाठी म्हणून प्रक्रिया चालू होती आणि त्याच्यामध्ये वाढीव भूसंपादनासाठीचे जे अर्ज होते ते जिल्हा न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले होते. परंतु ते वाढीव मोबदल्यासाठी जे अर्ज असतात ते कलेक्टर ऑफिसमधून सादर होणे अपेक्षित असताना ते परस्पर सादर करण्यात आले होते आणि ते करत असताना कलेक्टर ऑफिसच्या सीलचा, सिग्नेचरचा आणि कलेक्टर ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या सहीचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे. त्या फोर्ज करण्यात आलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालयाकडून FIR दाखल करण्याबाबतचे पण निर्देश मिळाले होते. परंतु त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आली होती आणि आता माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये पण FIR दाखल करण्याबाबत आणि पुढील कारवाई करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे 17 प्रकरणांमध्ये 17 FIR करण्यात आलेले आहेत जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे. याची टोटल अमाऊंट ही जवळपास 70 ते 72 कोटीपर्यंत आहे. यामध्ये अजून काही गुन्हे दाखल होतील का किंवा याच्यामध्ये काही वकिलांवर पण गुन्हे दाखल करण्यात? यामध्ये हे प्रकरण सादर करणारे शेतकरी असतील, त्यांचे वकील असतील आणि वकिलांचे असिस्टंट्स असतील, या सर्वांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. तर या सर्व प्रकरणांमध्ये PLAQ म्हणून जयश्री माळी मॅडम यांना प्राधिकृत करण्यात आलं होतं आणि ते गुन्हे दाखल सगळे करण्यात आले.